माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी झालेली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आली आहे। वैद्यकीय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचं मत लक्षात घेता अटक वॉरंट पोलीस रुग्णालयामध्ये दिलं जाऊ शकतं, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वैद्यकीय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचा संपूर्ण सल्ला लक्षात घेता, त्यांचं मत लक्षात घेता अटक वॉरंट हे पोलीस रुग्णालयामध्ये दिलं जाऊ शकतं, अशी देखील माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे त्याकडे देखील लक्ष लागलंय। दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी झालेली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये ते दाखल आहेत, त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू होते। आता त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आता एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात लीलावती हॉस्पिटलचं मेडिकल बुलेटिन देखील समोर येणार आहे। कोकाटे यांच्या तब्येतीसंदर्भात सविस्तर माहिती डॉक्टर देणार आहेत। कोकाटे यांच्यावर लीलावतीमध्ये एंजिओग्राफी पार पडली आणि त्यानंतर आता त्यांच्या एकूणच प्रकृती संदर्भातले सर्व तपशील हे डॉक्टर जारी करणार आहेत। त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी होणार आहे, त्याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायमच आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत आहेत। मनश्री, थोड्याच वेळात लीलावती हॉस्पिटलचं मेडिकल बुलेटिन समोर येणार आहे। दुसरीकडे त्यांच्यावर एंजिओग्राफी देखील पार पडलेली आहे, काय अपडेट्स आहेत? दुपारी 12च्या सुमारास नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, अर्थातच पुढच्या कारवाई करता। मात्र दोन महत्त्वाच्या घडामोडी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज घडल्या। ते म्हणजे एकीकडे कोर्टातली सुनावणी आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली एंजिओग्राफी। याच एंजिओग्राफीचा रिपोर्ट घेऊन आणि याच एंजिओग्राफीच्या आधारे पुढे माणिकराव कोकाटे यांची हृदयाची शस्त्रक्रिया करायची आहे का, त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करायची आहे का, की आणखी कोणते उपचार करायचे आहेत, याची सविस्तर माहिती घेऊन लीलावती प्रशासन माध्यमांसमोर येईल। संध्याकाळी 4 वाजताची वेळ खरं तर लीलावती प्रशासनानं आता माध्यमकर्मींना कळवलेली आहे। यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 वाजता मेडिकल बुलेटिन माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला देऊ। मात्र सुनावणी दरम्यान पार पडते आहे आणि सुनावणी नंतर कदाचित आता हे मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल असा कयास बांधला जातोय। जे सुनावणीमध्ये जे आपण चित्र बघतो आहोत की सरकारी वकील ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत की यापूर्वीच खरं तर अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, मात्र तरी सुद्धा ते सरेंडर का होत नाहीयेत। माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात ताबडतोब ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतर एंजिओप्लास्टी आणि एंजिओप्लास्टी करावी लागेल अशा पद्धतीचे कयास बांधले गेले। अर्थात लीलावती डॉक्टरांच्या टीमने जरी सांगितलेलं असलं तरी की आम्ही नाशिक पोलिसांसोबत संपूर्णतः सहकार्य करणार आहोत, मात्र त्यांच्या तब्येतीविषयीचे जे अपडेट्स आहेत, ते जे मेडिकल बुलेटिन आहे ते माध्यमांसमोर आणायला किंवा ते सर्वांना सांगायला इतका वेळ का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। यापूर्वी 2 वाजता हे मेडिकल बुलेटिन येणार होतं, मात्र आता 4 वाजता हे मेडिकल बुलेटिन येईल असं त्यांच्याकडूनच सांगण्यात येतंय। त्याच्यामुळे एका बाजूला ही सुनावणी पार पडते आहे, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांकडनं माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीचे कोणते अपडेट्स समोर येत आहेत, माणिकराव कोकाटेंचा तब्येतीमुळे लीलावतीमधला मुक्काम आणखी लांबणार आहे का, आणि जर अशा पद्धतीने हा मुक्काम लांबला तर नाशिक पोलीस नेमकी काय भूमिका बजावणार आहेत हे बघणं आता महत्त्वाचं आहे। खरं तर हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे मनश्री। अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाने त्वरित हा शब्द वापरलेला होता, त्यांच्यावर त्वरित या संपूर्ण प्रकरणात कारवाई करावी, त्यांच्या अटकेसंदर्भातली कारवाई पूर्ण करा असे निर्देश दिले होते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये वेळ का लागतोय आणि आता जर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती संदर्भात आणखी काही चिंता व्यक्त केली तर मग नाशिक पोलिसांची भूमिका काय असेल? नक्कीच नाशिक पोलीस हे खरं तर तयारीनिशी आलेले आहेत, कारण साधारणतः दुपारी 12च्या दरम्यान नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये गेले आणि इथे स्पष्टपणे पोलिसांचं आगमन होताना सुद्धा माध्यमकर्मींना दिसलेलं होतं। त्याच्यामुळे नाशिक पोलिसांनी जी भूमिका घेतलेली आहे की कोर्टाचा निकाल काय येतो आहे, रुग्णालय प्रशासनाचं काय म्हणणं आहे, रुग्णालय प्रशासनाशी सातत्याने डायलॉग त्यांचा सुरू आहे। रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की आम्ही पोलिसांना योग्य ते संपूर्ण सहकार्य करू, मात्र एंजिओग्राफीला लागणारा वेळ, त्याचा रिपोर्ट समोर यायला, माध्यमांसमोर प्रकट करायला लागणारा वेळ हा खरं तर मोठा आहे। कारण एंजिओग्राफी केल्याच आपल्याला समजतं की हृदयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किती स्टेन्स टाकावे लागतील, किती ब्लॉकेजेस आहे, हे जर स्पष्टपणे दिसत असेल तर त्या पद्धतीचा निर्णय हा रुग्णालय प्रशासनाकडनं त्वरित घेतला जायला हवा। मात्र अद्यापही त्यांच्या तब्येतीचे कोणतेही अपडेट हे रुग्णालयाकडून जाहीर करण्यात येत नाहीयेत। मग रुग्णालयाकडनं हे अपडेट जाहीर करायला नेमका उशीर का होतो आहे, सुनावणी संपण्याची वाट बघितली जाते का, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात। त्यामुळे लवकरात लवकर रुग्णालय
रुग्णालयाने त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट्स हे समोर आणावेत, पोलिसांना ते अपडेट्स द्यावेत आणि त्यानंतर पोलिसांना त्यांची कार्यवाही ही करू दिली जावी, अशी एक सर्वसाधारण अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र एका बाजूला सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे त्या सुनावणीमध्ये काय घडतंय हे बघणं तितकंच गरजेचं आहे. मात्र तरी सुद्धा कोर्ट आणि सरकारी वकील वारंवार सरकारी वकीलची बाजू मांडतायत, ती वारंवार हीच मांडतायत की तातडीनं सरेंडर होणं हे अपेक्षित होतं. मात्र अजून सुद्धा सरेंडर का केलं जात नाहीये, त्यांना हॉस्पिटल अरेस्ट का केली जात नाहीये, यावर सरकारी वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निश्चितच एकीकडे आपण पाहतोय सुनावणी सुरू झालेली आहे, दुसरीकडे लीलावतीमध्ये त्यांच्यावर कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी देखील पार पडलेली आहे. आता वैद्यकीय अहवाल समोर येणार आहे, मेडिकल बुलेटिनवर देखील आपलं लक्ष असणार आहे आणि या सगळ्यांचं मत लक्षात घेऊनच त्यांना आता अटक वॉरंट पोलीस त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये जाऊनच देतील का, असं देखील एक कयास बांधला जातो, ती देखील एक शक्यता आहे. मनश्री, नक्कीच, कारण ज्या पद्धतीने नाशिक पोलिसांचं आगमन झालं, अगदी दुपारी जसं मी सांगितलं तसं, त्याच्यामुळे ते तयारीनिशी आलेले आहेत. एकीकडे सुनावणी पार पडली की अटक वॉरंट हे त्यांना तिथेच दिलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस कदाचित एन्जिओग्राफीचा रिपोर्ट हा समोर आणला जाऊ शकतो, तो वैद्यकीय अहवाल समोर आणला जाऊ शकतो. जर एन्जिओग्राफीचा रिपोर्ट हा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगणारा असेल, असा जर का वैद्यकीय अहवाल असेल, तर माणिकराव कोकाटेंचा या ठिकाणचा मुक्काम लांबेल. एक अशी शक्यता व्यक्त केली जाते की लीलावती रुग्णालयाचा हा रिपोर्ट पोलीस प्रशासन मान्य करणार का, की सरकारी पद्धतीने सरकारी हॉस्पिटल्समधली काही डॉक्टरांची टीम येऊन त्यांचं चेकअप करणार किंवा त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवलं जाणार, ही शक्यता सुद्धा पडताळून बघितली जाऊ शकते. मात्र सध्या तरी जी माहिती मिळते आहे की लीलावती डॉक्टरांच्या टीमचा रिपोर्ट पोलीस प्रशासनाला दिला जाईल, पोलीस प्रशासन तो रिपोर्ट बघेल आणि त्यानंतर पुढची कार्यवाही ही समोर केली जाईल. जर शस्त्रक्रिया झाली तर अर्थातच लीलावती हॉस्पिटलमधला माणिकराव कोकाटेंचा मुक्काम हा लांबेल आणि ही तातडीची शस्त्रक्रिया आहे का याची सुद्धा तपासणी केली जाईल. ही खरोखर करावी लागणार आहे का, अशा पद्धतीने हा मुक्काम हॉस्पिटलमधला वाढवणं माणिकराव कोकाटेंचं हे योग्य आहे का, हे नियमात बसणारं आहे का, याची सुद्धा चाचपणी केली जाईल. निश्चितच त्यामुळे आता याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. लीलावतीचं मेडिकल बुलेटिन खरं तर आता थोड्याच वेळात येणं अपेक्षित आहे. 4 वाजेची वेळ दिलेली आहे. मनश्री, त्या संदर्भात आता आणखी काही अपडेट्स मिळत आहेत का? कारण तू सांगितल्यानुसार आधी 2ची वेळ ठरलेली होती, आता पुन्हा एकदा 4ची वेळ झालेली आहे आणि आता 4 वाजलेले आहेत. होय, नक्कीच, त्यामुळेच हे प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत की सुनावणी संपण्याची वाट बघितली जाते का, कारण अशा पद्धतीने मेडिकल बुलेटिन यायला हा इतका उशीर का होतो आहे, हाच प्रश्न आता सर्वांसमोर आहे. कारण एन्जिओग्राफी ही दुपारच्या सुमारासच पार पडलेली आहे. एन्जिओग्राफीचा रिपोर्ट हा अगदी तातडीने येतो. आपल्याला एन्जिओग्राफी केली की समोर मॉनिटरवरती किती ब्लॉकेजेस आहेत हे बघायला मिळतात. त्याच्यामुळे रिपोर्ट यायला किंवा वैद्यकीय अहवाल सांगायला इतका वेळ खरं तर लागायला नको. मात्र हा वेळ का लांबवला जातोय, 2ची वेळ त्याच्यानंतर 4ची का करण्यात आली आणि आता जवळपास 4 वाजलेलेच आहेत. त्याच्यामुळे आत्ता या क्षणाला मेडिकल बुलेटिन हे समोर येणं अतिशय गरजेचं आहे, अपेक्षित आहे. मात्र दुसरीकडे सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे सुनावणीमध्ये काय होतंय, कोर्ट नेमका काय आदेश देतंय, निश्चितच मनश्री, त्यामुळे आता 4 वाजलेले आहेत. या सगळ्या संपूर्ण घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवूनच राहा. मेडिकल बुलेटिन संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वारंवार घेणार आहोत.